चालू झालंय. बघा इकडे लक्ष द्या. आजचा जे विषय आपला आजचा विषय कन्नड, सॉरी बरोबर का, आजचा विषय कन्नड. मी दरवेळेस विषय विसरला. आज मी विषय रोज सवय पडला की आपल्याला गणित शिकून विज्ञान शिकून. कालपर्यंत विज्ञान शिकलो, काल विज्ञान शिकला म्हणून मला आता आज कन्नड म्हटल्यानं मला वाटलं आज कन्नड चुकीचं झालं काही वाटलं. बघा लक्ष द्या. नमस्कार, माझं नाव भगवान विश्वनाथ शिंदे कोचिंग क्लासेस सुकरांना. आज आपण कन्नड हा विषय शिकणार आहोत. विषय कन्नड, त्यामध्ये पद्यभागामधली जी दुसरी कविता आहे सविचैत्र ही कविता आपल्याला आज शिकायची आहे. आणि सविचैत्र कवितेचे जे कवी आहेत त्यांचं जे कवी परिचय आपल्याला पाहायचं आहे. कळलं का? तर बघा, त्या कवीचं नाव आहे बसवराज सादर. त्या कवीचं नाव ई कवी हेसरू बसवराज सादर. त्यांचं काल काय होतं बघा, 1955 म्हणजे 1955 मध्ये त्यांचा जन्म झालेला होता. हे जे बसवराज सादर जे कवी होते आणि त्यांचा जन्मस्थळ धारवाड जिल्हे कुंदगोळदल्ली जनिसिद्धूर, म्हणजे धारवाड जिल्ह्यामधील कुंदगोळ ग्रामामध्ये त्यांचा जन्म झाला होता. कुणाचा? या बसवराज सादर या कवीचा. आणि त्यांनी काही लिहिलेले कृती, म्हणजे त्यांनी काही कृती लिहिल्या होत्या. त्या कृतीची नावे बघा. सिसिफसर सुट्टू ही पहिलं कृती आहे. सिसिफसरसु हे पहिली कृती आहे. आणि दुसरी होस आलोचने हे दुसरी कृती आहे. त्यांनी एकूण 2 कृती लिहिल्या होत्या. पहिली सिसिफसर सुट्टू, दुसरी होस आलोचने हे दुसरी कृती आहे. आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काय सेवा केले होते, त्यांनी कुठं काम केलं होतं बघा. हे जे बसवराज सादर जे कवी आहेत त्यांच्या जीवनामध्ये काय काम केलं होतं? सेवा. आपण जे सेवा करतो जीवनामध्ये येऊन त्यांनी काय केलं होतं? सेवे इವರು ಬೆಂಗಳೂರು आकाशवाणी केंद्ರದ विविध भारतीय निर्देशकरागी कार्यनिर्वहिಸುತ್ತಿದ್ದಾರೆ. म्हणजे त्यांनी बेंगळूर आकाशवाणी केंद्रामध्ये निर्देशक म्हणून काम केलेले होते. कोण? बसवराज सादर. आणि ते त्यांच्या जीवनामध्ये त्यांना ज्या प्रशस्ती भेटल्या होत्या, प्रशस्ती म्हणजे अवॉर्ड, बक्षीस, काय प्रशस्ती त्यांना भेटली होती बघा कवी बसवराज सादर यांना. ಪ್ರಶಸ್ತಿ ಇವರಿಗೆ ಅಖಿಲ ಭಾರತೀಯ ಆಕಾಶವಾಣಿ ಸ್ಪರ್ಧೆ ಬಹುಮಾನ ಪಡೆಯಬಹುದು. ಜಯತೀರ್ಥ ರಾಜಪುರೋಹಿತ ಸ್ಮಾರಕ ಬಹುಮಾನ ಹಾಗೂ ರಾಜ್ಯ ಸಾಹಿತ್ಯ ಅಕಾಡೆಮಿ ಬಹುಮಾನಗಳು ಬಂದಿವೆ. ಈ ಪದ್ಯವನ್ನು, ही जी कविता आहे ಈ ಪದ್ಯವನ್ನು ಸಿಸಿಫಸರ ಸುಟ್ಟು ಕವನ ಸಂಕಲನದಿಂದ ಆಯ್ದುಕೊಳ್ಳಲಾಗಿದೆ. ही जी कविता आहे कोणत्या कवನ संकलनामधून घेतलेली आहे? सिसिफसर सुट्टू या कवन संकलनामधून ही कविता घेतलेली आहे. हे झालं कवी परिचय बसवराज सादर यांचं. हे कवी परिचय डिटेल्समध्ये त्यांचं नाव, काल आणि स्थळ, कृती कोणत्या लिहिलेल्या होत्या, आणि त्यांना सेवे म्हणजे त्यांनी काम काय वर्क केलं होतं जीवनामध्ये, काय काम केलं होतं, आणि प्रशस्ती कोणत्या भेटल्या होत्या हे आपण पाहिलो आहोत. त्याआधी आपण आज काय करू, आजचे जे सुविचार आहे ते कन्नडमधून ते हिंदीमध्ये ते आपण बघणार आहोत. बघा आजचा सुविचार काय बघा. यशस्सु निನ್ನನ್ನು ಹುಡುಕಲು ಬರುವುದಿಲ್ಲ. ಯಶಸ್ಸು ನಿನ್ನನ್ನು ಹುಡುಕಲು ಬರುವುದಿಲ್ಲ. ನಿನ್ನ प्रयत्नದಿಂದ आदनु पडेयಬೇಕು. म्हणजे याचा अर्थ काय बघा, सफलता आपको ढूंढने नहीं आएगी. सफलता आपको ढूंढने नहीं आएगी, इसे आपको अपने प्रयासों से हासिल करना पड़ता है. सफलता आपको ढूंढने नहीं आएगी, इसे आपको अपने प्रयासों से हासिल करना पड़ता है. म्हणजेच सक्सेस वॉन्ट कम लुकिंग फॉर यू. सक्सेस वॉन्ट कम लुकिंग फॉर यू. यू हॅव टू अचीव इट विथ युअर इफोर्ट्स. यू हॅव टू अचीव इट विथ युअर इफोर्ट्स. म्हणजे जे सफलता आहे ते आपल्याला शोधत येत नाही, ते पाहण्यासाठी, ते मिळवण्यासाठी आपल्याला प्रयास करावा लागतो. हे आजचं सुविचार आहे. बघा हे जे कविता आहे ते कवितेला आपण सुरुवात करणार आहोत. बघा कवितेचं नाव आहे सविचैत्र म्हणजे नय जिस्म का महिना. म्हणजे जसे हिंदू वर्षामध्ये युगादी हा बद्दल म्हणतो, गुढीपाडवा, त्यामध्ये जे नवीन दिवस आणि नवीन महिना येतो बघा. मराठीमध्ये जे महिना असतो चैत्र महिना, तसं जानेवारीमध्ये इंग्लिश कॅलेंडरमध्ये जे महिना असतो जानेवारी असतो, तसे हे
चैत्र महिन्याबद्दल या कवितेमध्ये वर्णन केलेलं आहे. चैत्र महिना कसा असतो आणि सवी चैत्र म्हणजे नये जिस्म का महिना असं म्हणलेलं आहे. आणि त्या महिन्यामध्ये वातावरण कसं असतो, निसर्ग कसा असतो, त्या निसर्गाच्या त्याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे, ते बघूत आपण. सवी चैत्र बसवराज सादर ई पद्यवनु कवी. आता पॅराग्राफला चालू करायला बघा. युगद आदेय बंतु सुगद सुगीत तंतु. ये जो नए साल का महीना है, ये नए साल का जैसे नए साल का महीना आता है, सब लोग क्या होते हैं, सब खुशियाँ मनाते, खुशी लेके आता है ना नए साल का महीना. जो भी हिंदी साल का जो महीना है जनवरी, और वो जनवरी पहला महीना रहता है, हम क्या करते हैं, सब लोग खुशियाँ मनाते हैं. जैसे कि ये हिंदू वर्ष का जो महीना है चैत्र महीना, तो उसे यहाँ पे क्या करते हैं, युगद आदिय बंतु बंतु सुगद सुगीय तंतु. ये जो फर्स्ट महीना रहता है, पहला महीना रहता है, सबके लिए क्या लेके आता है, खुशियाँ लेके आता है, ऐसा कोई बोल रहे हैं. जग केले होस कळे तुम्बे तंतु. सारी दुनिया में रौनक लेके आता है. और तुम्बे तंतु, सारी दुनिया में रौनक लेके आके सबके जीवन में ये खुशियाँ भर देता है. कौन सा महीना, ये जो चैत्र का महीना है, जो नया महीना रहता है. बगे बगे बनगळ बरेद चित्ರದ हागे. बगे बगे बनगढ़ म्हणजे अलग अलग कलर के चित्र बना के लेके आता है. अलग अलग कलर के चित्र हमें ये चैत्र महीने में दिखाई देते. चैत्र महीना कब आता है, मार्च और अप्रैल में आता है, क्या नहीं. तो गुड़ी पड़वा के दिन उसको हम मराठी में चैत्र महीना बोलते हैं. और चैत्र महीना मार्च अप्रैल में आता है. तभी क्या होते हैं, सभी पेड़ों को अलग अलग पत्ते लगते, नए नए पत्ते लगते, फूल उगोने लगते, अलग अलग नए नए फूलों आते, और निसर्ग क्या रहता है, एकदम अच्छा रहता है. वो महीने के यहाँ पे क्या करे, कवि क्या करे, वो महीने का यहाँ पे वर्णन करे. वो क्या बोले, बगे बगे बनगढ़ बरेद चित्र हागे. अलग अलग कलर के चित्र वो महीने में, चैत्र महीने में दिखते, ऐसा कवि बसवराज सादर बोले. और क्या बोलते देखो आगे, नेलदम्मा नववधुवे आदळिंतु. नेलदम्मा नववधुवे आदळिंतु म्हणजे ये जो धरती है, धरती कैसे सज गई है, जैसी नई नई दुल्हन सजती है वैसी ये धरती माँ सजी हुई सी रहती है चैत्र महीने में, ऐसा कवि बोल रहे हैं. नैनदम्मा नववधुवे आदळिंतु. धरती माँ नई दुल्हन जैसी बन गई रहती है ना, वैसी वो धरती माँ नई दुल्हन की तरह बन जाती है वो चैत्र महीने में, नए महीने में, ऐसा कवि बोलते हैं. नेक्स्ट पैराग्राफ, सेकंड पैराग्राफ में क्या है देखो. कोरड कुनरिसु तुदिगे मुगुळु नन मुत्तिट्टु. जो बेजान बारिश रहती है, जो बेजान बारिश रहती है, वो थोड़ी बारिश आने के बाद वो महीने में क्या है, सब जो भी पेड़ पौधे हैं, परिंदे हैं, ये सब क्या होते हैं, मुस्कुराते हैं वो महीने में, चैत्र महीने में. बरडू जीव के हसतु चैतन्यऊ. जो बंजार जमीन रहती, बोले तो जो पौधों में परिंदों में जान नहीं रहती, वो महीने में उनमें क्या आता है, जान आते. बोल तो बरडू जीव के होसतु, बंजार जान जो लोग रहते ना, उनको होसतु चैतन्य, नई जान आ जाती है. बोले तो नई उम्मीद आ जाती है वो महीने में. वो सभी पौधों को, परिंदों को, जो भी जानवरों रहते हैं, उनमें क्या है, नई जान आती है, ऐसा कवि बोल रहे हैं. कौन है कवि इस पाठ पद्य के, कवि बसवराज सादर. बरडू जीव के होसतु चैतन्य, बोल तो बंजार जानों को भी अंदर नई जान आ जाती है जीने के, ऐसा कवि बोल रहे हैं. कुकिल कोगिले कंठ मुक्त तारक केरी. कुकिल कोगिले कंठ मुक्त तारक केरी. जो कोकिले रहते, जो कोकिले भी क्या करते हैं, वो भी खुले बुलंद आवाज में अपना गाना गाते रहते हैं. बोले तो लाउड स्पीक में वो अपना गाना जोर जोर से वो गाना गाते रहते. कौन गाते रहता है, वो कोकिले, बुलंद आवाज में. चिली पिलिए कलर वक्के मत्ते रेड़ू. जो परिंदे रहते हैं, जानवर रहते हैं, उनको भी एक नशा भर जाता है, भर जाता है उनके अंदर भी, परिंदे और जानवरों में, उनको उनमें अंदर भी एक खुशी भर जाती है कि ये नया साल है, नया महीना है, हमें कुछ तो अलग करने का, अलग उड़ान लेने का उनमें सोच आ जाती है. किसमें, जो परिंदे हैं, जानवर है, पौधे, उनमें. थैंक यू.